पुढील अध्याय आहे अध्याय 185 एरंडी तीर्थ महात्म्य वर्णन। ओम नमो नर्मदाय। श्री मार्कंडेय उवाच ततो गच्छेन महीपाल एरंडी तीर्थमुत्तमं स्नानमात्रेण तत्रैव ब्रह्महत्या प्रणश्यति। मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, त्यानंतर उत्तम एरंडी तीर्थात जावे। तिथे केवळ स्नानाने ब्रह्महत्या नष्ट होते। तिथे आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्दशीला उपवास करून नियमानुसार स्नान करून पितृदेवतांचे तर्पण करावे। तो पुत्र व समृद्धीने संपन्न होऊन शतवर्ष जगतो आणि मरणोत्तर निर्विवाद शिवलोकात जातो। हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील एरंडी तीर्थ महात्म्य वर्णन नावाचा 185वा अध्याय पूर्ण झाला। तर इथे एरंडी तीर्थाचं महत्त्व सांगितलंय। पुढील अध्याय आहे अध्याय 186 कनखलेश्वर तीर्थ महात्म्य वर्णन। ओम नमो नर्मदाय। श्री मार्कंडेय उवाच ततो गच्छेन महीपाल तीर्थम कनखलोत्तमं गरुडेन तपस्तप्तं पूजयित्वा महेश्वरम। मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, राजा, त्यानंतर उत्तम कनखल तीर्थास जावे। तिथे गरुडाने श्री शंकराचे पूजन करून तप केले। हे भरत वंशोत्पन्न राजा, गरुडानी जन्मापासून दिव्य शतवर्ष जपतप केल्यामुळे त्यांचे कृश झालेले शरीर पाहून श्री शिवशंभू महादेव त्यांच्यावर प्रसन्न झाले। मनासम वेगवान विनतानंदन गरुडाला श्री शिवशंभू महादेव वदले, महाभाग, मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे। तू मला वर माग, मी तुला त्रैलोक्यात दुर्लभ वर देईन। तेव्हा आकाशात उडणाऱ्या गरुडाने सांगितले, मी श्री विष्णूचे वाहन, मी पक्षांचे स्वामित्व इच्छितो। आपण प्रसन्न झाल्यावर मला हे सर्व प्राप्त होईल असे माझ्या बुद्धीस वाटते। श्री शंकर वदले, हे प्रिय अनघ गरुड, तू जो वर मागितला तो प्राण्यांना दुर्लभ आहे। देवादिदेव श्री विष्णूचे वाहन तसेच पक्षांचे स्वामित्व अतिशय दुर्लभ आहे। तू जाणतोस की चराचराने पूर्ण हे संपूर्ण त्रैलोक्य श्री नारायणाच्या उदरात आहे। त्या श्री नारायणाचा भार सहन करणे तुला कसे शक्य होईल? त्यांनीच त्रिभुवनात चराचरासहित इंद्राची स्थापना केली, तेव्हा दुसऱ्याला इंद्रत्व कसे मिळेल? हे अतिशय दुर्लभ आहे। पण माझ्या वचनानुसार तू निसंशय त्रैलोक्य धारण करणारे शंख चक्र गदाधारी श्री विष्णूचे वाहन तसेच पक्षांमध्ये इंद्र होशील। गरुडाला असा वर देऊन भगवान श्री शंकर अंतर्धान पावले। राजा, ते निघून गेल्यावर अरुणाचा कनिष्ठ बंधू गरुडाने मुंड मालांनी अलंकृत स्मशानात राहणारी बहुभूतांनी समन्वित योगसिद्धी प्राप्त मांस व आसव प्रिय योगिनी श्री चामुंडा देवीची आराधना केली। गरुडाने केवळ ध्यान करताच ती प्रत्यक्षात प्रकट झाली। जालंधर कौलीन शिवाय उड्डीश येथे जी सिद्धी आहे ती सर्व सिद्ध क्षेत्र भृगु क्षेत्रात स्थित आहे। तिथे ती श्री चामुंडा देवी सदैव स्थित आहे। तिथे त्या देवीची योगक्षेमार्थम ऋषी व देवांनी अतिशय स्तुती केली आहे। राजा, विनतापुत्र गरुडाने श्री चामुंडा देवीला वैदिक व लौकिक स्तोत्रांनी भक्तिपूर्वक प्रसन्न केले। गरुडाने स्तुती केली, ती ओंकार स्वरूप त्रिगुणातीत रूप आणि अविष्णू उ शिव म ब्रह्माची शक्ती रूपा आहे। क्षुधार्थ कंठाची नवरक्तयुक्त मुखी प्रेतावर पद्मासनात स्थित भूतवृंदासह पितृवण स्मशानात निवास करणारी शूलधारी देवी क्रीडा करते। ती शस्त्राघाताने रक्तबंबाळ महाशूरवीरांचे रक्त गळत असलेल्या कपालमालांचे उत्तरीय वस्त्रधारी निर्मल चंद्राप्रमाणे शोभित वीरमाता श्री चामुंडा देवी सर्वांचे रक्षण करो। क्षुधार्थ कंठाची विकृत रूपाने भयभीत करणारी पापीच्या दुष्कृत्यांना त्रस्त करणारी ज्वाला बाहेर टाकत दातांच्या संघर्षाने प्रेतमांस भक्षणारी पिंगटबद्ध केश कपालांची सूर्यासम शरीराची व्याघ्र चर्माचे उत्तरीय असलेली महादैत्य यक्ष राक्षस अप्सरा
व देवगणांनी नमित भगवती माता श्री चामुंडा देवी सर्वांची रक्षा करू. भूतमाता श्री चामुंडा देवी डमरूचा विशेष आवाज व बाह्य प्रदर्शनी घंटांच्या टंकाराने युक्त भुजदंडाच्या वेगाने शिवाय प्रचंड प्रलयकाली वायूने ताडित नगाऱ्याच्या कर्कश आवाजासह गर्जत क्षुधार्थ शुष्क उदर झाल्यावर तीक्ष्ण नखांनी प्रेत मांस चूर्णित करते. मोठमोठ्याने हास्य व गुरगुर आवाज करत ती श्री चामुंडा देवी सर्वांचे रक्षण करो. अधोधर आभा असलेली विकृत रूपात भयभीत करणारी हाती शूल धारण करून मुंडासुराचा विनाश करणारी संग्रामात विविध नाद करणारी कधी झांजेचा मोहक आवाज तर कधी घोड्यापासून भयंकर किंकाळत त्रैलोक्याला त्रास देत मातांच्या मध्ये सुंदर नृत्य करणारी स्मशानात राहणारी ती श्री चामुंडा देवी सर्वांचे रक्षण करो. परममंगळ स्वरूपाची देवी स्व अंशाने संपूर्ण विश्व धारण करते. कनकोत्पत्तीत लीन माता कनकेश्वरी माझे रक्षण करो. हिमालयापासून उत्पन्न दयेचा अनंत झाल्यास निज स्वरूपाचे दर्शन देणारी शिवप्रिय कल्याणकारी कनकेश्वर देवी माझे रक्षण करो. ती देवी अनादी जगताची आदी आहे. ती रत्नगर्भा धनप्रिया चक्रयुक्त हस्त असलेली कमलधारिणी माता कनकेश्वरी माझे रक्षण करो. सावित्री गायत्री पार्वती सरस्वती तसेच लक्ष्मीरूप होऊन स्मरण करणाऱ्या भक्तांना सुख देणारी माता कनकेश्वरी माझे रक्षण करो. सौम्य असौम्य रूपांत सदा जगतोत्पत्ती करणारी पराशक्ती पराबुद्धी माता कनकेश्वरी माझे रक्षण करो. श्री ब्रह्मदेवाची सृष्टोत्पत्ती समयी सर्जनशक्ती जगन्माया जगद्धात्री माता कनकेश्वरी माझे रक्षण करो. विश्वपालनात श्री विष्णूची पालनशक्ती व काम उन्मत्त करणारी मुख्य कनकेश्वरी माता माझे रक्षण करो. विश्वलयात श्रीरुद्र महादेवी देवाश्रित मुख्य रौद्री कल्याणमयी अनंत शक्ती माता कनकेश्वरी माझे रक्षण करो. कैलास शिखरोत्पन्न कनकशय्येवर शयन करणारी प्रथम भस्मक अभिऋता माता कनकेश्वरी माझे रक्षण करो. प्रतिभाव इच्छित पतिविना त्रस्त स्त्रीरूप एकभाव माता कनकेश्वरी माझे रक्षण करो. विश्वरक्षा समर्थ कनकरक्षित संपूर्ण ब्रह्मांडाची माता कनकेश्वरी माझे रक्षण करू. ज्या शक्तीने श्री ब्रह्मदेव श्री विष्णू श्री महेश्वराचे शरीर ग्रहण झाले ती आदिशक्ती कनकेश्वरी माझे पालन करो. राजा गरुडद्वारा कथित देवीचे चतुर्वृत्त श्रवण कर. प्रसन्नमुख श्री चामुंडाने सांगितले, मी तुझ्यावर अतिशय प्रसन्न आहे. तू इष्ट वर माग. श्रेष्ठ ब्राह्मण, जे तुझ्या मनाला रुचेल ते मी तुला देते. गरुडाने सांगितले, देवी मी तुझ्या कृपेने अजरामर व सुरांद्वारा अतिरस्कृत तसेच इतरांना अजिंक्य व्हावे. देवी तू या तीर्थाजवळ नित्य राहावे. श्री मार्कंडेय वदले, असेच होईल असा वर देऊन देवगण स्तुती करत असताना भूतगणांनी घेरलेली श्री चामुंडा देवी आकाशमार्गाने निघून गेली. राजश्रेष्ठ, जेव्हा श्री लक्ष्मी देवीने उत्तमपूर स्थापित केले तेव्हा देवीचा अनुमान घेऊन तिला संपूर्ण कार्य सोपवले. श्री लक्ष्मीने म्हटले, देवी सर्वांचे रक्षण करण्याकरिता शिवाय योगक्षेम साधनेकरिता नित्य तुला माझ्या नगराचे रक्षण करायला हवे. त्यानंतर गरुडसुद्धा तिथे स्नान करून तसेच कनकेश्वरी देवीची पूजा करून तिथेच तीर्थक्षेत्र संस्थापित केल्यावर उत्तम आकाशमंडलात निघून गेला. तो त्या तीर्थात स्नान करून पितृदेवतांचे पूजन करतो तो सर्व काम समृद्ध यज्ञाचे फल प्राप्त करतो. तो जो गंधपुष्प आदीने कनकेश्वराचे पूजन करतो त्याची योगपीठात होणारी योग ऐश्वर्य सिद्धी या तीर्थक्षेत्री होते. तो मनुष्य मरणोत्तर जय जयकार आदी मंगल शब्दांनी योगिनी गणांसह निसंशय योगेश्वर लोकात जातो. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील कनखलेश्वर तीर्थ महात्म्य वर्णन नावाचा 186वा अध्याय पूर्ण झाला. तर आता इथे कनखलेश्वर तीर्थ जे आहे ते तिथं गरुडाने तप केलेला आहे आणि गरुडाने तप करून आपण भगवान श्री विष्णूचे वाहक व्हावं हा वर मागितलेला आहे. तर आता इथे एक एक म्हणूनच गरुड हा सर्व पक्षांचा इंद्र
आहे आणि मी सर्व पक्षांमध्ये श्रेष्ठ असावं, मुख्य असावं आणि भगवान श्री विष्णूचे मी वाहक असावं, हा वर इथं गरुडाने भगवान शिवशंकरांकडून प्राप्त करून घेतलेला आहे. आणि श्री इथे देवीची पण त्यांनी आराधना केलेली आहे. तर हे असं हे कनकहलेश्वर तीर्थ आहे. आता इथे आपल्या लक्षात येईल की प्रत्येकचे गरुड असो किंवा नागदेवता असो, ह्या सर्वांनी नंदी देवता ह्या सर्वांनी तपश्चर्या केलेली आहे आणि तपश्चर्या करून त्यांनी ते स्थान प्राप्त केले. कुबेरांनी पण तपश्चर्या केली आणि ते त्यांनी ते आपलं पद प्राप्त केलेलं आहे. तर नर्मदा तटी तपश्चर्या करूनच सर्वांना सर्व सिद्ध झालेले आहेत आणि ह्या ठिकाणी सर्वांनीच तपश्चर्या केलेली आहे. पशुपक्षी, मानव, देवता, ऋषीगण, ब्राह्मण, आसुर ह्या सर्वांनीच यक्ष, गंधर्व ह्या सर्वांनी सुद्धा तपश्चर्या केलेली आहे. तर गरुडाने जी तपश्चर्या केली तेच तीर्थ आहे कनकहलेश्वर तीर्थ. पुढील अध्याय आहे अध्याय 187 कालाग्नी रुद्रतीर्थ महात्म्य वर्णन. ओम नमो नर्मदाय. श्री मार्कंडेय उवाच. चालेश्वरं ततो गच्छेतलिंगम माद्यम स्वयंभुवः कालाग्निरुद्रम विख्यातं भृगुकच्छे व्यवस्थितम. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले. त्यानंतर भृगुकच्छ म्हणजेच भरूच स्थित कालाग्निरुद्र नावाने विख्यात आद्य स्वयंभूलिंग जारेश्वरास जावे. हे तीर्थ सर्व पापांचे शमन करणारे आहे, सर्व उपद्रवनाशक आहे. या क्षेत्राच्या पाप क्षमणार्थ कृपा करण्यासाठी ते स्वयंभूलिंग प्रसिद्ध झाले आहे. पहिल्या कल्पात जेव्हा त्रैलोक्य असुरगणांनी त्रस्त झाले होते, वेदोक्त कर्माचा नाश आणि धर्म विलय झाला होता. देवऋषी सिद्ध मुनी पीडित झाल्यामुळे भगवानाच्या कृपेची प्रतीक्षा करत होते, तेव्हा कालाग्नी रूपी रुद्रोत्पन्न प्रलय कालात अचानक धूर उत्पन्न झाला. त्या धुराच्या मध्यभागातून खालील सप्तपाताळ फोडून एक शिवलिंग प्रकट झाले. ते शिवलिंग कुंडाच्या उजव्या बाजूला स्थित झाले. राजश्रेष्ठ, त्या तीर्थात ज्वालोत्पन्न एक कुंड आहे. तिथे त्रिपुरासुराला जाळत असताना श्री शिवशंकराची ज्वाला पडली. तिथे एक खड्डा निर्माण झाला व त्यातून धुराचे लोट उठले. जो त्या कुंडातील श्री नर्मदा जलात स्नान करून पितृश्राद्ध तसेच कालाग्नी रुद्र नावाच्या श्री शंकराचे पूजन करतो, तो उत्तम गती प्राप्त करतो. राजा, या तीर्थात कोणत्याही इच्छेने केलेले कर्म शत्रूच्या विनाशाकरता, अभिचाराच्या भावनेने केलेले कर्म आणि संतती प्राप्तीसाठी केलेले कर्म त्वरित सिद्ध होते. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील कालाग्नी रुद्रतीर्थ महात्म्य वर्णन नावाचा 187वा अध्याय पूर्ण झाला. तर आता हा कालाग्नी रुद्रतीर्थ महात्म्य रुद्रतीर्थ अध्याय आहे. त्याची पण निर्मिती एकदम अद्भुत सांगितलेली आहे. तर पुढील अध्याय आहे अध्याय 188 शालिग्राम तीर्थ महात्म्य वर्णन. ओम नमो नर्मदाय. श्री मार्कंडेय उवाच. ततः परम महाराज चत्वारिंशत् क्रमांतरे शालग्रामं ततो गच्छेत सर्वदैवतपूजितं. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले. महाराज, त्यानंतर 40 पावले दूर अंतरावर स्थित सर्व देवांनी पूजित श्री शालिग्राम तीर्थास जावे, जिथे आदिदेव भगवान वासुदेव म्हणजे श्री विष्णू, त्रिविक्रम म्हणजेच 3 पावला त्रैलोक्य ओलांडले म्हणून त्रिविक्रम नाव सर्वांच्या कल्याणार्थ स्वतः स्थित आहेत. ते देवर्षी नारदाने श्री नर्मदा तटावर या भृगु क्षेत्राला सिद्धी क्षेत्र जाणून स्वतः तप करून ब्राह्मणांकरता शाळा रचली. तिथे मंदिर निर्माण करून श्री शालिग्राम नावाचा देव, जो श्री वासुदेव विष्णूच्या नावाने प्रसिद्ध आहे, त्याची ब्राह्मण व साधूंच्या उपकारार्थ प्रतिष्ठापना केली. योगीजनांना ध्यान करण्यायोग्य भगवान श्री विष्णू योग्यांसाठी श्री शालिग्रामच्या नावाने श्री नर्मदा तटावर प्रतिष्ठापित आहे.
मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला पवित्र श्री नर्मदा जलात स्नान करून उपवास करावा. जनार्दनाचे विधीपूर्वक पूजन करून रात्री जागरण करावे. पुन्हा प्रातःकाळी द्वादशीला श्री नर्मदा जलात स्नान करून देव तसेच पितृगणांचे तर्पण करावे. त्यानंतर विधीपूर्वक पितृश्राद्ध करून सुवर्ण वस्त्र अन्नाद्वारा यथाशक्ती ब्राह्मणांचे पूजन करावे. त्या ब्राह्मणांची भगवान श्री विष्णूंची क्षमा मागावी. महाराज, असे केल्याने मनुष्याला जे पुण्य मिळते ते एकाग्रतेने ऐकावे. राजश्रेष्ठ, तो इहलोकात दुःख व विलाप भोगत नाही आणि मरणोत्तर श्री विष्णू लोकात जाऊन श्री नारायणाशी समभाव प्राप्त करतो. महान पापातून मुक्त होऊन पुन्हा मातेचे स्तनपान करत नाही. पापविनाशक श्री नर्मदा जलात नित्य स्नान करून श्री ग्रामचे दर्शन घेणारा श्री नारायणाच्या स्मरणाने ब्राह्मण हत्या आदी पापातून मुक्त होतो. आसक्ती सोडून दुःखाची पर्वा न करता सर्व काही त्याग करून सांख्यवृत्तीने श्री नारायणाचे विशुद्ध उपाधिरहित स्वरूपाचे चिंतन करणारा तिथेच भगवंताशी एकरूप होतो. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील शालिग्राम तीर्थ महात्म्य वर्णन नावाचा 188वा अध्याय पूर्ण झाला. तर हे इथे नारदाने स्थापन केलेलं तीर्थ आहे, शालिग्राम तीर्थ आहे. हे सर्व तीर्थ भरूच या भागामध्ये येतात. त्यालाच भृगुकच्छ हा भाग वैदिक परंपरेत म्हटले आता ते भरूच या नावाने प्रसिद्ध आहे.